मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाकरिता निघालेली ऐतिहासिक पायी पदयात्रा धामणगाव रेल्वे येथे दाखल झाली आहे आणि तिचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। अनेक दशकांपासून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याकरिता ही पदयात्रा मुंबई ते नागपूर प्रवास करीत आहेत। लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या पदयात्रेने संपूर्ण महाराष्ट्रात जनसमर्थन मिळवले आहे। 12 डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याची तयारी सुरू झाली आहे। बघूया याबाबत सविस्तर रिपोर्ट। मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे आणि अनुसूचित जाती उपवर्गीकरण तात्काळ लागू व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईहून नागपूरकडे एक भव्य पायी पदयात्रा निघाली आहे। लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा आज अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषात समाज बांधवांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी बोलताना विष्णुभाऊ कसबे यांनी समाजावर होत असलेल्या अन्यायावर तीव्र नाराजी व्यक्त केली। सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात संधी मिळत नसल्यामुळे समाज मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचे त्यांनी सांगितले। स्वतंत्र आरक्षणातूनच आपला हक्क मिळू शकतो हा निर्धार त्यांनी व्यक्त केला। संपूर्ण महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यातून ही पदयात्रा मार्गक्रमण करत आहे। येत्या 12 डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर हजारो समाज बांधवांसह धडक देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। धामणगाव रेल्वेनंतर ही पदयात्रा आर्वी मार्गे नागपूरकडे कूच करेल। समाजाच्या हक्कांसाठी निघालेल्या या लढ्याला राज्यभरातून प्रचंड जनसमर्थन मिळत आहे। आज आपल्या सोबत लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे हे जुन्या धामणगावला सध्या रात्री त्यांचा मुक्काम होता। विष्णुभाऊ कसबे गेल्या 2 तारखेपासून मुंबई ते नागपूर पदयात्रेसाठी निघाले आहे। प्रत्येक गावात 40 ते 50 किलोमीटरवर त्यांचा थांबा होत आहे आणि आज ते जुना धामणगाव येथे त्यांनी मुक्काम केला होता। आता पुढल्या पदयात्रेसाठी ते निघाले आहे आणि आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया की भाऊ, आपण गेल्या 2 तारखेपासून पदयात्रेला निघाले आहे, आपला उद्देश काय आणि आपण प्रशासनाला काय सांगाल? दिनांक 2 नोव्हेंबर पासून सुरू झालेली राजधानी ते उपराजधानी या अशी महापदयात्रा, या पदयात्रेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने हा समाज रस्त्यावर येऊन आपल्या न्याय व हक्काच्या या ठिकाणी मागण्या करत असताना मात्र दुर्दैवाने या राज्यातलं आघाडी सरकार असो, महाविकास आघाडी सरकार असो, युती असो किंवा महायुती असो, या कोणत्याही सरकारने या शोषित, पीडित आणि आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या घटकाकडे कधी लक्ष दिलं नाही, त्यांचे कधी प्रश्न सोडवले नाही। अगदी सरतेशेवटी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेऊन या एकत्रित आरक्षणाच्या उपवर्गीकरणास त्यांनी मान्यता दिली। मान्यता दिल्यानंतर जवळजवळ 15 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे आणि देशातल्या 5 राज्यांनी या उपवर्गीकरणाची या ठिकाणी सर्व शोषित पीडितांना तरतूद करून त्या ठिकाणच्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या जातींना त्याचा लाभ सुरू झालेला आहे। मात्र दुर्दैवाने ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो, ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही या ठिकाणी पुरोगामी फुलेशाह आंबेडकर आणि साधू संतांची भूमी म्हणत असताना दुर्दैवाने मात्र या राज्यामध्ये या उपेक्षित, शोषित पीडितांना न्याय द्यायला मात्र 15 महिन्याचा कालावधी लागलेला आहे। हा निर्णय झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये, 7 महिन्यामध्ये जवळजवळ इतर राज्यामध्ये, मग त्याच्यामध्ये पंजाब असेल, हरियाणा असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल इत्यादी राज्यांनी या उपवर्गीकरणास मान्यता दिली, त्या ठिकाणच्या शोषित पीडितांना न्याय दिला। अगदी काल परवापर्यंत सर्वात शेवटी या देशामध्ये स्थापन झालेलं तेलंगणा राज्य, या राज्याने देखील 2009 साली स्थापन झालेलं राज्य 14 एप्रिल 2025ला या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली। मात्र ज्या महाराष्ट्र राज्याला 65 वर्षाचा हा महाराष्ट्र झाला, 1 मे 1960ला स्थापना झालेला हा महाराष्ट्र, आणि दुर्दैवाने मात्र या ठिकाणी या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण होत नाही।
ज्या महामानवामुळं या ठिकाणी या शोषित पीडितांना आरक्षणाचा लाभ सुरू झाला ते महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्यांनी हा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती गवई साहेब हे दोन्ही महाराष्ट्राचे असताना हा निर्णय देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, निर्णय घेणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, मात्र अद्यापपर्यंत या महाराष्ट्रामध्ये या शोषित पीडितांना एकत्रित आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा लाभ मिळत नाही ही शोकांतिका आहे. आणि त्याकरता दिनांक 2 तारखेपासून नागपूरच्या दिशेने सुरू झालेली ही आरक्षण क्रांती पदयात्रा आजचा आपला 33वा मुक्कामाच्या दिशेने निघालेली आहे. आपण किती तारखेला नागपूरला पोहोचणार आहे? येत्या 12 डिसेंबरला दुपारी 12 वाजता ही महापदयात्रा नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर पोहोचणार आहे. त्या ठिकाणाहून दुपारी 1 वाजता महामोर्चाला सुरुवात होईल आणि तो महामोर्चा सायंकाळच्या 4 वाजेपर्यंत विधान भवनावर जाऊन धडकणार आहे. आपण समाजाला काय आवाहन कराल? निश्चित आजपर्यंत जर समाजाची जर परिस्थिती पाहिली तर मातंग समाजाने गावासाठी आपलं योगदान दिलं, बलिदान दिलं, राज्यासाठी योगदान दिलं, देशासाठी देखील आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं, रक्त सांडलं. हा देश या ठिकाणी स्वतंत्र करण्यामध्ये मातंग समाजाचा देखील या ठिकाणी वाटा आहे. मात्र या ठिकाणी पिढ्यानपिढ्या इथल्या कुठल्याही व्यवस्थेने आमच्या प्रश्नाकडे कधी लक्ष दिलं नाही. दुर्दैवाने पिढ्यानपिढ्या आम्ही या ठिकाणी देवादेवींना या ठिकाणी यात्रा जत्रेच्या माध्यमातून कर्ज काढून या ठिकाणी कोंबडं वक्र देऊन मात्र त्यांची पूजा अर्चा करत आलो. मात्र आमचे प्रश्न सुटले नाहीत. अनेक साधू संतांना आम्ही या ठिकाणी हार अगरबत्ती वगैरे करत आलो, मात्र दुर्दैवाने आमचे प्रश्न सुटले नाहीत. अनेक पक्षाला मताची भीक देत आलो, अनेक नेत्यांना मताची भीक दिली, अनेक आमदार खासदारांना आम्हीच मताची भीक दिली, अनेकांना मताची भीक देऊन इथं मंत्री केलं, संत्री केलं, सगळं काय केलं, मात्र दुर्दैवाने आमची परिस्थिती सुधारली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष पूर्ण झाली, घटना अस्तित्वात येऊन 75 वर्ष पूर्ण झाली, मात्र दुर्दैवाने या राज्यातल्या एकाही मातंगपुऱ्यामध्ये मांगोड्यामध्ये अद्यापही डायरेक्ट कलेक्टर किंवा कमिशनर अद्यापपर्यंत निर्माण झाला नाही. आम्ही एवढे दुर्दैवी आहोत तर आम्ही दुर्दैवी नाही. इथली व्यवस्था दलिंद्री आणि दुर्दैवी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेने आमच्या हक्काचं, आमच्या वाटेचं आरक्षण हे आमच्या मांगोड्यापर्यंत कधी येऊ दिलं नाही. त्यामुळं या सरकारला डोकं ठिकाणावर आणण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण राज्यातील नव्हे तर 7 राज्यातून हा मातंग समाज हा नागपूरच्या दिशेने निघालेला आहे. येत्या 12 डिसेंबरला माझं या चॅनलच्या माध्यमातून आव्हान असणार आहे की अनेक यात्रा जत्रा, अनेक साधू संत, अनेक पक्षाच्या नादी लागून आमची या ठिकाणी परिस्थिती सुधारलेली नाही. तर येत्या 12 तारखेची यात्रा आपल्या सर्व भावी पिढीच्या भविष्याची यात्रा असणार आहे. या यात्रेमध्ये आपण आपल्या घराला कुलूप लावून आपले नातेवाईक आणि मित्रमंडळीसह 12 तारखेला यशवंत स्टेडियमवर आपण यावं, या संदर्भात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी कळकळीचं आव्हान समाजाला करतो. तर नक्की आपण बघू शकता की एवढी मोठी पदयात्रा भाऊच्या सोबत समाजातील लोक जुळलेले आहे आणि भाऊंचं असं म्हणणं आहे की प्रत्येक घरातून प्रत्येक स्त्री पुरुष लहान मोठे सर्वांनी येत्या 12 तारखेला नागपूरला अधिवेशनासाठी नक्की यावं, समाजाच्या हितासाठी नक्की यावं अशी भाऊंची विनंती आहे. सिटी न्यूज साठी शक्ती सेनेचा संतोष वाघमारे, धामणगाव.